जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे। या वादग्रस्त विधेयकावर आज चर्चा होणार असल्याचं कळतंय। दरम्यान जनसुरक्षा विधेयकाबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल समोर आला आहे। हे विधेयक का गरजेचं आहे याबाबतची कारणं या अहवालामध्ये समितीकडून देण्यात आलेली आहेत। या विधेयकामुळे कट्टर डाव्या संघटना किंवा त्यासारख्या इतर संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रभावीपणे आळा घालणं शक्य होणार आहे। अवैध विधेयकातील तरतुदी नेमक्या काय आहेत? कायद्यानुसारचे सर्व गुन्हे दखलपात्र असून त्यात जामीन मिळणार नाही। संघटनांच्या मालमत्तेचा सरकारने ताबा घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी दावा करता येणार नाही। संघटनेचा एकही सदस्य बेकायदेशीर कृत्य करत असल्यास तोपर्यंत संघटना अस्तित्वात असल्याचं मानलं जाणार नाही। कायद्याच्या कार्यवाहीस कोणत्याही न्यायालयास मनाई हुकूम देता येणार नाही। जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अधिसूचित जागेमध्ये प्रवेश केल्यास तो फौजदारी प्रवेश मानला जाईल। तर या विधेयकामध्ये कुठले बदल करण्यात आले ते देखील पाहूयात। व्यक्ती संघटनाऐवजी कडव्या विचारसरणीच्या आणि तत्सम संघटना असा बदल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सेवानिवृत्त न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी असतील, तर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयातील सरकारी वकील सदस्यपदी असतील। या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षकांऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी करतील। या विधेयकातील कुठल्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आलाय ते देखील पाहूयात। शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती असा आक्षेप घेण्यात आलाय। शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जातंय याचाही उल्लेख नाही। व्यक्ती आणि संघटनांविरोधात सरकारला अमर्यादित अधिकार आहेत। सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचे हे अधिकार आहेत। बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाईल। संघटना व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवर आक्षेप घेतलाय। सरकार मनमानीपणे कुठल्याही संघटना आणि व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकत नाही। सामाजिक संघटना समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार